आयुष्यात खूप काही शिकण्यासारखं असतं आणि माझं बहुतेक आयुष्य सगळं शिकण्यातच गेलं आहे. मी दुनिया नाही बघितली, पण दुनियादारी मी खूप बघितली अगदी लहानपणापासून. अनेक गोष्टी घडल्या, का घडल्या याचा विचार केला तर कळतच नाही त्या गोष्टी का घडल्या. माझी एक मावळी बहीण आहे, पुण्यातच राहते ती 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 स्पिरिच्युअली खूप ॲडव्हान्स आहे. तिने ते काय नंबरवरनं काही कळतं, नंबर एक तर आपलं भविष्यपत्रिकेवरनं कळतं किंवा फेस रिडिंगमधनं कळतं आणि एक नंबर सिस्टीम असते का ते, त्याला काहीतरी नाव आहे, मी विसरलो, मला माहिती नाही ते नंबरचं काहीतरी केलं आहे त्यावरती ती ॲक्युरसी एकदम प्रोफेसीमध्ये ॲक्युरसी आहे. तर सांगायचं म्हणजे की मी तिला प्रश्न विचारला, माझी मावळी बहीण ना, सख्खी मावळी बहीण, हे असं काय होतं, असं म्हणजे आपण सरळ मार्गाने चालतो तरी पण आपलं वाईट का होतं? आपण एवढी स्वामींची भक्ती करतो, स्वामींच्या मठात जातो, स्वामींचं भजन करतो, स्वामींचं कीर्तन करतो, स्वामींची आरती करतो, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आपलं आराध्य दैवत आहे. आपण कोणाचं वाईट करत नाही, आपण कोणाचं वाईट चिंतत नाही, तरीच आपलं का वाईट होतं? तिने मला फक्त एकच सांगितलं, अमित दादा म्हणतो मला, दादा माझ्याविषयी लहान, 3 वर्षांनी लहान येते माझ्याविषयी. अमित दादा, आपण इथे आलो आहोत, हा जन्म घेतला आहे ते आपली कर्म बॅलन्स करायला. म्हटलं म्हणजे काय करायची, मी काय, माझी बौद्धिक क्षमता एवढी मोठी नाही आहे, त्यामुळे आपलं मी कधी कधी म्हणतात एखादी आरती म्हणतो, भजन म्हणतो, कीर्तन म्हणतो, हे येईल ते, पण मला असं आय एम नॉट स्पिरिच्युअली ॲडव्हान्स. माझं आध्यात्मिक बैठक एवढी काय अशी हे इनफॅक्ट मी आध्यात्मिक बैठकीवर बसलोच नाही आहे. मी ते फिल्मी गाण्यामध्ये असतो आणि ते गाणी म्हणणं, नाचणं बेशीच मला आवडतं आणि मी तसाच राहणार आहे. कारण मला कुठल्या प्रकारचं अवडंबर करायचं नाही आहे, अवडंबर माजवायचं नाही आहे आणि काही नाही करायचं आहे. थोडंफार देवाचं नाव घ्यायचं, चॅनलवर पण घ्यायचं, घरात पण घ्यायचं, पण बाकी मला कुठलाही शो ऑफ नाही करायचा, दिखावा नाही करायचा. तर ती म्हणाली की आपण आपली कर्म बॅलन्स करायला आलो आहेत. तर खरंच मी जेव्हा हा विचार केला, अशा गोष्टी घडल्या आहेत माझ्या आयुष्यात ज्या घडायला काही गरजच नाही, घडण्याची काही गरजच नव्हती. अजून पण काही गोष्टी घडल्या, आता मागच्या वर्षी काही गोष्टी घडल्या ज्यांची काही गरजच नव्हती माझ्या आयुष्यात. आज जेव्हा डोळे उघडलेत आणि विचार करतो आहे, तेव्हा त्या माणसांची, त्या घटनांची, त्या गोष्टींची माझ्या आयुष्यात काही गरजच नव्हती. मग त्या का घडल्या याचं कारण एकच आहे, आपण आकडे आलो आहेत आपली कर्म बॅलन्स करायला. काहीतरी मागची जन्मीचं, त्याच्या मागची जन्मीचं काहीतरी जन्मांतरचं काहीतरी होतं, त्याची फिटमफाट झाली, त्याची काहीतरी भरपेट झाली, काहीतरी झालं, पण ते मागच्या जन्मीचं होतं म्हणून विसरून गेलो मी.